आता आपण आलेलो आहे राधानगरी बॅकवॉटरला. हा तुम्ही पाठीमागे पाहताय तो राधानगरी बॅकवॉटर. तर राधानगरीतून फोंडा म्हणजे कोकण, आपण जे कोकणात जातो त्या रोडलाच हा बॅकवॉटर आहे. तर राधानगरीपासून हा जवळजवळ 20 ते 25 किलोमीटरवर आहे. पण हा पिकनिक पॉईंट पण आहे. पण इथं लोकांना एकच विनंती आहे की इथे येऊन काही म्हणजे प्लॅस्टिक वगैरे घाण वगैरे करू नका. आपला परिसर स्वच्छ ठेवा. आला तर आपण आपली काय प्लॅस्टिक वगैरे असेल ते आपल्याबरोबर घेऊन जावं. पण इथं काही टाकू नका, कारण की इथं तुम्हाला जंगली प्राणी असतील किंवा बाकीचे कुठलेही प्राणी असतील ते इथं येतात, पाणी प्यायला येतात. त्यावेळी त्यांना ते प्लॅस्टिक किंवा ते बाटली त्याची काहीही इजा होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या. आणि आपल्याबरोबर आज प्रमोद पाटलांनी बरेच दिवसांनी वेळ काढलेला आहे. जवळजवळ 1 आठवड्यानंतर ते आपल्या हाती आलेले आहेत. तसं आम्ही बऱ्याच असं जिथं आपण भेट देतो तिथं आम्ही एकत्रच जातो. पण बरेच दिवस झालं की पाऊस पण चालू होता, भरपूर पाऊस चालू होता. राधानगरी भागामध्ये पण म्हणा किंवा कोल्हापूर भागामध्ये भरपूर पाऊस चालू होता. त्यामुळं आम्हाला वेळ मिळाला नाही बाहेर जाण्यासाठी. पण आज इतकं असं फ्रेश वातावरण आहे. आज सूर्य पण आलेला आहे. त्यामुळं आम्ही विचार केला की इतक्या दिवस झाले कुठं गेलेलोच नाही, तर आज जरा बाहेर पडून आज मस्तपैकी एक सफरवर जाऊया. साहेब आम्हाला जवळजवळ 2 आठवडे गंडवा आलेत. आज जायचं, उद्या जायचं. हां, 2 आठवडे म्हणजे प्लॅन हा होता की पावसामध्ये आम्हाला बरेच काही असं शूट करता आलं नसतं. म्हणजे जितकं आत्ता करता येणार आहे तितकं आपल्याला पाऊस असताना शूट करता आलं नसतं. त्यामुळं आपल्याला टाईम इतका गेला. तू तुझी कारणं सांगू नकोस, पावसाची कारणं सांगू नको, तू तुझी कारणं सांग. तू कामात होतास ते सांग.
डोकीमध्ये लावलं असं काय थांब मागापासून व्हिडिओ शेकी झाला केवढा स्टेबल नाही. हा पिकनिक पॉईंट पण आहे, पण इथं लोकांना एकच विनंती आहे की इथे येऊन काही म्हणजे प्लॅस्टिक वगैरे घाण वगैरे त्याची काही इजा होऊ नये हे तुम्ही काय रे हे तुम्ही याची तुम्ही काळजी घ्या. याची तुम्ही काळजी घ्या. तर आता सफरवरती जायचं म्हटलं किंवा एखाद्या राईडवरती जायचं म्हटलं तर मनात असा विषय चेंज करायचं म्हटलं आणि इकडं बॅक वॉटरला येण्याचं आम्ही प्लॅनिंग केलं.